सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आजच्या भागामध्ये इकडे आता जी मंजू असते, आता मंजून त्या पोलीस स्टेशनला असतात, त्यांना खूप टेन्शन असतं नेमकं आता पुढं काय घडणार आहे. तर आता इकडं जो पप्प्या आहे तो पप्प्या आता तिथे पुन्हा त्याचं काम सुरू करतो. तो माणसांना बोलवतो आणि तो आता त्या हातोडी नाही तर तो याचं मशीन आणि ते आणतो आणि ते ड्रॉइंगचं मशीन आणि ते आणल्यावरती तो आता ते म्हणतो की काय, तर आता लगेच त्या मशीनने तो काम करत असतो आणि आता लगेच त्या मशीनने काम करत असतानाच आता लगेच इकडं ज्या मॅडम आहे त्या मंजूशी बोलत असतात, म्हणत असतात की हे सगळं काय चाललंय ना काय माहिती, हे सगळं बंद झालं पाहिजे ना. आणि ते किती मागायला आले ना हातोडीने ते तर द्यायचं नाही त्यांच्याला मशीन आणि ते. तर आता मंजू म्हणते की हो नाही देणार असं म्हणत असते आणि आता एवढं त्यांना आवाज यायला लागतो पुन्हा. त्या म्हणतात काय डोकं उठडे काय वाजतंय पुन्हा आता असं म्हणतात आणि त्या उठून बाहेर येतात. म्हणतात काय चाललंय निधं काय माहिती. त्या बाहेर येऊन बघतात तर आता तिथे बाहेर जे पप्प्यान ते आहे त्यांचं काम पुन्हा सुरू झालेलं असतं आणि पप्प्यान त्यांचं काम सुरू झालेलं बघून ती म्हणत असते की काय चाललंय तुमचंवालं, बस करा हे आणि द्या इकडे ते मशनी. तर तुम्हाला सांगितलं ना आवाज करायचा नाही किती वेळेस, मला माहिती नाही आहे. पुन्हा ती मशनी ते म्हणते घ्या लवकर चला. तर आता ते मशनी ते घेऊन आतमध्ये येतात आणि आता पुन्हा आता पप्प्या आतमध्ये पोहोचतो. म्हणतो की काय करताय तुम्ही, खूप मोठी गोष्ट चुकीची करताय हा तुम्ही असं म्हणत असतो. तर आता बलमा इकडे पप्प्याला फोन लावतो बाहेर येऊन. म्हणतो बघितलं का पप्प्या, बलमा सत्या काय चाललंय हे. पप्प्या फोन लावल्यावर आज सत्याला म्हणतो, तर सत्या म्हणतो की हे बघा बलमा तू पप्प्या तू हार नको मानू, मी तुझ्या सोबत आहे, तू काळजी करू नको, मी आहे ना, तू टेन्शनच घेऊ नको, काय करायचं ना मला सांग फक्त, मी करेल सगळं काही असं म्हणत असतो. आणि म्हणत असतो की तू अजिबात टेन्शन घेऊ नको, काय झालंय ना मला सगळं कळवत राहा, तू आतमध्ये जा आणि मी तुला जे जे सांगन ना तो हेडफोनमधून फोन लावलेला असतो आणि तुला जे जे सांगन ना ते तू तिथे जाऊन बोल. तर ते म्हणतात ठीक आहे मग मी तेच करतो असं म्हणतो. आणि आता बलमा पण म्हणतो की चालन, मी तू जे म्हणतो सत्ता आता तसंच करेल असं म्हणतो. आणि आता बलमा तिथे येऊन म्हणत असतो की हे बघा, इकडून सत्य जसं फोनवर सांगेल ना तसंच तो बोलतो. आणि आता बलमा म्हणतो की हे बघा मॅडम, तुम्हाला मी एक सांगू का, माझी कंप्लेंट लिहून घ्या रे असं म्हणतं. असं तिथे आतमध्ये येऊन हवालदाराला जाऊन म्हणतात की माझी कंप्लेंट लिहून घ्या ना. तर ते म्हणतात काय कंप्लेंट आहे तुमची. तर ते म्हणतो की माझी कंप्लेंट अशी आहे की ह्या इथलं जे आलं DYSP मॅडम आहे नवीन, त्यांनी माझे सगळे हत्यारे ते जमा करून घेतले आहेत. माझे सगळे हत्यारे जमा करून घेतले ना, मी त्यांना आता सोडणार नाही आहे, मला हत्यारं पाहिजे आहे असं म्हणत असतो. तेवढ्यात ती त्यांच्या पूर्वा पाटील मॅडम त्याच्या पाठीमागे येऊन उभा असते आणि ते बघून आता लगेच तो म्हणतो की काय माझ्याविषयी कंप्लेंट लिहित आहे का असं ती विचारते पूर्वा पाटील मॅडम. तर पप्पा खूप घाबरतो आणि तो म्हणतो की नाही 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 तुमच्याविषयी नाही नाही असं घाबरल्यासारखं करतो आणि तो बाहेर निघून येतो. तर ते म्हणतात की माझ्याविषयी कंप्लेंट लिहिली का त्यांनी, अजिबात लिहायची नाही ती कंप्लेंट असं म्हणतो. आणि आता इकडं बलमा आता सत्य सांगन तसंच करत असतो. सत्य सांगतो की बलमा आता मीडियावाल्यां ते तिथे येतील, सगळे माणसं येतील आणि आता तिथे आरडाओरडा करायचा सुरू, मोर्चा सुरू करायचा. तर तो म्हणतो की ठीक आहे आणि तिथे आरडाओरडा सुरू करतात, ओरडत असतात की सोडणार नाही आम्ही, त्या मॅडमला सोडणार नाही आहे, आम्हाला न्याय पाहिजे न्याय पाहिजे, आमच्या बलमादादाला न्याय पाहिजे, त्यांच्या मशिनरी त्यांनी पुन्हा मागं द्या असं म्हणत असतात. आता ती म्हणते की हे बघा आम्ही सोडणार नाही त्यांना, असं का करू आम्ही का देऊ त्यांच्या मशिनरी मागं, आमच्या सरकारी कामात अडथळे येत होतात. तर आता ती आतमध्ये जाऊन बसते निवांत. तर सगळे म्हणतात काय ACच्या हवा खाताय काय आतमध्ये, निघा ना बाहेर. तेवढ्यात तिला त्या वरच्या साहेबांचा फोन येतो आणि फोन उचलल्यावरती तिला ते खूप बोलतात आणि मग ती खूप रागवली असते, म्हणते की आता काय करू मी. आणि आता ती बाहेर यायला निघते आणि बाहेर येते आणि म्हणते की हे बघा शांत व्हा सगळ्यांनी, काय चाललंय तुमचं सगळ्यांचं, हे बास करा हे सगळं काही असं म्हणत असते. तर आता पप्पा म्हणतो की आता हे बास नाही होणार कधीच, कारण की जोपर्यंत तुम्ही माझी माफी मागत नाही ना तोपर्यंत आता आम्ही शांत बसणार नाही असं म्हणत असतो. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट असणार आहे, बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.